चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक Q6 लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. दहशत माजवण्यासाठी गावठी कट्टा बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई. दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा व जिवंत राऊंड जवळ बाळगणाऱ्या चौघांच्या टोळीविरुद्ध धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे. दहशत माजवण्याच्या हेतूनं धुळे शहरात गावठी कट्टा जवळ बाळगून असलेल्या युवकाची माहिती प्राप्त होताच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं तात्काळ संशयिताचा शोध घेतला असता त्याच्या माहितीनुसार विधी संघर्षग्रस्त बालक व इतर अशा चौघांच्या टोळीविरुद्ध धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं कारवाई केली आहे. या प्रकरणी कुंतेश प्रवीण बागुल, सागर संजय जोंधळे, कल्पेश धर्मराज यादव व विधी संघर्षग्रस्त बालक यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती असून त्यांच्याकडून गावठी कट्टा, बुलेट वाहन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात पोलीस पथकानं केली आहे. नेपाळ येथे अडकलेल्या धुळे जिल्हावासियांच्या मदतीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना. नेपाळ येथील भोटे कौशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संबंधित ठिकाणी महाराष्ट्र, विविध देशातील काही नागरिक, पर्यटक अडकल्याची भीती असून धुळे जिल्ह्यातील जे पर्यटक अडकले असतील त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नेपाळ येथील रसिया जिल्ह्यातील भोटे कौशी नदीला भीषण पूर आल्याने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले. या प्रकोपामुळे महाराष्ट्रासह इतरही देशांमधील काही पर्यटक, नागरिक त्या ठिकाणी अडकले आहेत. अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील कुणीही नागरिक तिथे अडकले असतील तर संबंधित नागरिक किंवा त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ धुळे जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना मदत करता येईल, असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाचे देखील स्थापना केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दोंडाईचाचा विकास म्हणजे निसर्ग, क्रीडा, संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण जीवनावर भर. दोंडाईचा शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल आणि काँक्रीटची बांधकामे नव्हेत. नागरिकांना निसर्गरम्य परिसर, मुलामुलींना मैदाने व क्रीडा सुविधा, विद्यार्थ्यांना आधुनिक वाचनालय, ज्येष्ठांना विरंगुळ्याची ठिकाणे आणि सर्वांसाठी सांस्कृतिक उपलब्ध करून देत दोंडाईचाला सुंदर, सुरक्षित, हरित आणि राहण्यासाठी आनंददायी शहर म्हणून विकसित करण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. दोंडाईचा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेच्या वतीनं हुरको परिसरात सुमारे 1 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या नमो उद्यानच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बांधकाम समितीचे सभापती मुकेश देवरे, गटनेते निखिल कुमार जाधव, पाणी पुरवठा समितीच्या सभापती अपूर्वा चौधरी, नगरसेवक जितेंद्र गिरासे, मुख्याधिकारी देवेंद्र सिंग परदेशी, नगर अभियंता शिवनंदन राजपूत, उद्यान पर्यवेक्षक महेंद्र शिंदे यांच्यासह नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री श्री रावल म्हणालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून या उद्यानाला नमो उद्यान असे नाव देण्यात आले आहे. लहान मुले, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे उद्यान आरोग्य, मनोरंजन आणि विरंगुळाचे आकर्षक केंद्र ठरेल.
गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होणे गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. गणेशोत्सव 2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांवर असल्याचं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयानं काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीनं सोडवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विविध महानगरपालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत आणि रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध असेल याची विशेष काळजी घ्यावी. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. त्यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.